खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। स्वागत आहे आपल्या किसान मित्र यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट। आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आज पीक विमा कधी जमा होणार, पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण चॅनलच्या माध्यमातून घेऊन आलोय। पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या 48 तासामध्ये जमा होणार। या पीक विम्याची सर्व शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते। आता तो पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर पीक विमा संदर्भात नवीन अपडेट्स आता नवीन समोर आलेले आहे। काही शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला आहे, परंतु ज्या उरलेल्या शेतकऱ्यांना आहे या सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार आहे। ज्या शेतकऱ्यांना पहिला अग्रिमचा हप्ता आलेला आहे आणि दुसरा हप्ता आलेला नाही ते शेतकरी चिंतेत होते, परंतु आता शेतकऱ्यांना कृषी मंत्री असतील, जे काही राज्याचे मुख्यमंत्री असतील, यांनी जाहीर केलेलं आहे पीक विमा आता सरसगट सर्व शेतकऱ्यांना जमा होणार आहे। खरीप रब्बी हंगाम 2023-24चा पीक विमा बऱ्याच दिवसापासून रखडलेला होता, परंतु आता हा पीक विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे। राज्यासाठी मोठं पॅकेज सरकारने जाहीर केलेलं आहे। केंद्र सरकार, राज्य सरकारने यांनी जे काही पीक विमा कंपन्यांना दिलेल्या सूचना आहे यानुसार येत्या 48 तासामध्ये 15,000 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे आता पीक विमा मिळणार आहे। आपलं नाव पीक विमाच्या यादीमध्ये आहे का नाही हे कसं चेक करायचं, आपल्याला किती पीक विमा मंजूर झालेला आहे हे कसं चेक करायचं आहे, याविषयीचा आजचा व्हिडिओ आपण घेऊन आलेले आहे। 2024 पासून 25 पासून पीक विमा रखडलेला होता, परंतु गेल्या काही दिवसापासून पीक विम्याचा मार्ग आता मोकळा झालेला आहे। आपण जर बघितलं तर पीक विमा संदर्भातील आजची बातमी आहे की सर्व शेतकऱ्यांना येत्या काही दिवसातच पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर पीक विमा काही शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होईल, परंतु काही शेतकऱ्यांचा पीक विमा अद्यापही जमा झालेला नाही। याचं महत्त्वाचं कारण म्हणजे आपल्या अकाउंटची KYC बघणं गरजेचं आहे। शेतकरी वर्ग जे आपले अकाउंट देत असतात या अकाउंटवरती जर बऱ्याच दिवसापासून जर खात्यावरती काही रक्कम काढली किंवा भरली गेली नाही तर ते खातं गोठवलेलं जातं। मग आता येत्या 2 ते 3 दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकार DBT पोर्टल अंतर्गत डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर अंतर्गत पैसे जमा करणार आहे। जर आपलं नाव या यादीत आहे का नाही हे कसं चेक करायचं, आपल्याला पैसे येणार आहे का नाही हे कसं चेक करायचं, तर PMFBY प्रधानमंत्री फसल बीमा योजना या पोर्टल अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती तर अकाउंटचे डिटेल्स आहे, आपले अकाउंट डिटेल्स व्यवस्थित टाकले आहे का, आपण आपले स्वतःचेच अकाउंट डिटेल्स टाकले आहे का हे पण करणं गरजेचं आहे। कधी आपण काय करतो CSC सेंटर मार्फत सायबर कॅफेमध्ये फॉर्म भरतो, काही जर त्यामध्ये आकडा जर चुकला असेल तरी सुद्धा ते पैसे होल्डवरती पडत असतात, पेंडिंगवरती पडत असतात किंवा तो फॉर्म फ्रीज केलेला असतो। मग आता आपल्याला जर असा मेसेज आलेला असेल तर आपण बघणं गरजेचं आहे तर PMFBYचे पैसे आलेले आहे का। दुसरं महत्त्वाचं कारण जे पैसे येत नाही तर आपला KYC अपडेट नसतं। ज्यावेळेस आपलं KYC कधी रोखलं जातं, जर अकाउंट जर फ्रीज झालेलं असेल तर आपण लवकरात लवकर जर बँकेत आधार कार्ड पॅन कार्ड दिलं नाही तर आपलं अकाउंट गोठवलेलं असतं। जर आपला क्लेम जर आलेला नसेल, क्लेम कसा चेक करायचा, PMFBY संकेतस्थळावरती जाऊन आपल्याला क्लेम चेक करायचा आहे। पीक विमा संदर्भातील माहिती असेल, पीक विम्याची नवीन माहिती असेल, पीक विमा कसा काढायचा, पीक विमा कसा भरायचा, पीक विमाचा KYC कसा चेक करायचा, पीक विमा जमा व्हायला सुरुवात झाली आहे। सर्व शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपलं अकाउंट बघणं गरजेचं आहे। पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करा। अधिक माहितीसाठी बेल आयकॉन दाबून प्रेस करा आणि PMFBY या संकेतस्थळावरती जाऊन आपले बेनिफिशरी ID चेक करून डिटेल्स आपण चेक करू शकता। व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। धन्यवाद मित्रांनो।